लातूर जिल्ह्यामध्ये मागील 24 तासामध्ये जवळपास 65 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यापूर्वी जे 24 तास होते त्यावेळेस 18 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। एकूण हा जो पाऊस मागच्या 2 दिवसापासून सातत्यानं होतोय, यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लातूर जिल्ह्यातील मांजरा, रेणा, तेरणा, मन्याड यासारख्या ज्या नद्या आहेत या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत। आता सध्या आपण आहोत नागझरी येथील मांजरा नदीच्या बॅरेजेसवर। मांजरा नदी ही लातूर जिल्ह्यातून 145 किलोमीटरचा प्रवास पार करते आणि मांजरा नदीवर जवळपास 12 बॅरेजेस आहेत आणि या बॅरेजेस जे आहेत ते संपूर्णपणे भरलेले आहेत। मांजरा नदी दुथडी भरून वाहते आणि मांजरा नदीला रेणा, तेरणा, मन्याड यासारख्या नद्या येऊन मिळतात आणि त्यानंतर ही नदी मोठं स्वरूप घेत कर्नाटकात प्रवास करत असते। मांजरा नदीवरचे बॅरेजेस पूर्ण भरले, त्याच पद्धतीनं रेणा, तेरणा आणि मन्याड या नदीवरही जे बॅरेजेस आहेत ते भरलेले आहेत। मांजरा धरणामध्ये आता पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय, कारण मांजरा धरणाचा जो कॅचमेंट एरिया आहे तो धाराशिव आणि बीड जिल्ह्यातला आहे। मांजरा धरण हे 50% पुढे भरलेलं आहे। मात्र आनंददायक बाब ही आहे की रेणा मध्यम प्रकल्प जो आहे तो 100% भरलेला आहे। त्याचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरचे जे 4 बॅरेजेस आहेत तेही पाणी संचय त्यांचा पूर्ण झालेला आहे आणि ते ओव्हरफ्लो होताना दिसत आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे आणि येत्या काही काळामध्ये आणखीन पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्या कारणानं सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, नागझरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।